नमस्कार श्रोते हो. श्री रुक्मिणी स्वयंवराच्या आज आपण तिसरा भाग पाहणार आहोत. यामधील भागवतातील श्रीकृष्ण कथेचे गुणगान केलेले आहे. चला तर कथेला सुरुवात करूयात. आता कथेला प्रारंभ होत आहे. कवी म्हणतो, माझ्या या काव्यात जी रसाचा आविष्कार करण्याची शैली आहे ती द्वितीयेच्या चंद्रकोरीसारखीच रेखीव आणि आल्हाददायक आहे. ही शैली श्रोत्यांना नुसता काव्यास्वादाचा आनंद देणार नाही, तर त्यांना श्रीकृष्णाच्या गुणगानात गुंगवून शांती आणि समाधानही देणारी आहे. प्रतिदिनी वाढवणाऱ्या शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे श्रीकृष्णाची कीर्तीही वाढती आहे. मी नरेंद्र कवी त्या कीर्तीचे तशाच चढत्या शैलीने वर्णन करू लागलो. म्हणजे या सभेतील श्रोत्यांच्या चित्तातील आस्वाद सुखाच्या महासागरालाही भरतीचे चढते उधार येणार आहे आणि ते श्रोते या उसळलेल्या आनंदाच्या लाटांवर नुसते तरंगत राहणार आहे. श्रीकृष्णाच्या चरित्राची रसवत्ता काय वर्णावी. आदिकवी श्री वेदव्यास कधीचा या कथेच्या रसाळनाविषयी बोलून गेलेला आहे. त्याने वेदांची रचना केली, त्यावर स्मृती रचल्या, पुराणे रचली, परंतु पवित्रपणाच्या बाबतीत त्यातील एकाचीही तुलना श्रीकृष्ण कथेशी होऊ शकत नाही. हे ओळखून त्याने शेवटी भागवताची कास धरली. आज साहित्याचे भांडार मोठे समृद्ध आहे. त्यात कितीतरी नाटके आहेत, काव्ये आहेत, कथा आहेत, आख्याने आहेत, प्रबंध आहेत, चित्रकाव्ये आहेत, परंतु श्रीकृष्णाचे पवाडे गाणाऱ्या भागवताशी त्यातील कशाचीही बरोबरीच नाही. श्रीकृष्ण म्हणजे पूर्णावतार परब्रह्म होय. देवांचे इतर अवतार हे नुसते अंशावतार असून कृष्णाचे प्रतिनिधी आहेत. हे स्वतः देवांनीच सांगितलेली प्रसिद्ध आहे. त्यामुळे देवकीनंदन कृष्णाची बरोबरी कोणीही देव करू शकत नाही. आणि इतर सर्व ग्रंथ आणि शास्त्र यांचे संशोधन केले तरी श्रीकृष्ण प्रभूचे चरित्र गाणाऱ्या भागवताची गोडी इतरत्र आढळणार नाही. शब्दब्रह्म हे एखाद्या लाडाविलेल्या खोडकर गायीसारखे आहे. भलत्या सलत्याला भलत्या वेळी या गायीचे दूध काढता येत नाही. तसेच शब्दब्रह्मांचे मंथन करून निर्मिले जाणारे गोरसासारखे सुमधुर काव्यही भलत्यालाच निर्मिता येत नाही. भलत्यालाच ते गाताही येत नाही. त्याला व्यासासारखा निर्माता हवा आणि शुकमुनीसारखा वक्ता हवा. सर्व ज्ञानभांडाराचे रुचाळ गाणे मिळून या महाकवींनी ते शब्दस्वरूप गायीसमोर ठेवले आणि ते खाऊन ती प्रसन्न झाल्यावर कृष्णाच्या लीला वर्णन करणारे अमृतासारखे रसाळ महाकाव्य त्या गायीच्या आचळातून पिळून काढले आहे. हे महाकवी रसराज होते, रससागर होते. त्यांनी रचलेली काव्ये प्रत्यक्ष चंद्राच्या कलेलाही सौंदर्याचे आव्हान देतात. श्रीकृष्णाच्या चिरसहवासाने तृप्त असलेल्या क्षीरसागराला सुद्धा ही रसाळ काव्ये ऐकली की आनंदाचे आणखी भरके येते. या काव्याच्या सुंदरतेचे वर्णन मी करू तरी कसे आणि किती. केशर फुलांनी बहरलेली उंच वेल असावी आणि तिला मोत्याच्या फळांचे घोस लागलेले असावे. तसे या कवितेच्या सुंदर वेलीवर अर्थमौक्तिकांनी ओथंबलेल्या अक्षरांच्या लोबीचे घड लोंबत आहेत. या काव्यातील अर्थाचा सुगंध पसरू लागला की त्यात पुढे चंदनाच्या गंधाचे
माजलेले मलय पर्वताचा वाराही लाजून शरमतो. यातील अक्षरांची लयदार फेक कामशास्त्र पारंगत तरुणांनीही कटाक्षाची फेक अशी डौलाने करावी याचे धडीक देते. शारदोत्सवाच्या दिवसात पिवळ्या सुगंधाने कोंदलेल्या शेवंतीला बहर येतो. जणू या शेवंतीच्या घाटदार टपोर कळ्याच अशा अर्थगंधी रसशब्दांनी लाखोली जेव्हा हे महाकाव्य ग्रंथ देवतेला वाहतात, तेव्हा त्यांच्या गायनात जो रसरंग ओथंबतो तो सुरावर जुळलेल्या वीणेच्या झंकारातील आर्त माधुरीलाही उणेपणा आणतो. केळ जेव्हा चंद्राच्या प्रकाशाच्या अमृतात न्हाते, तेव्हा तिच्या उदरात कापुराचे साठे जन्मतात. भागवताचेही असेच झाले आहे. महाकवीच्या प्रतिभेच्या उन्मेषाचे चांदणे बसू लागले, तेव्हा त्याच्या तुषाराच्या अभिषेकात हे भागवत न्याहाळले आहे. त्यामुळे त्यातील आडव्या उभ्या पोतात कापुरासारख्या रसगंधी सिद्धांताचे अर्थगंभीर साठे जमा झाले आहेत. ते रसिकांना दिसतात. सौंदर्याने फुललेल्या या भागवतरूपी साहित्यकुंजातून रसाचे ओसंडणारे प्रवाह झुळझुळतात आहेत आणि काव्यसुंदराच्या हातात हात अडकून धुंद झालेल्या भावार्थ मस्तीने झुलत आहेत. आदिकवी व्यासाने रचलेले आणि आदिपुराणिक शुकमुनी यांनी गायलेले हे कृष्णकथारसायन भागवत अमृतापेक्षाही अधिक रुचिर आहे. स्थितप्रज्ञ अशा ब्रह्मज्ञानी योग्याचीही अलिप्तता आढळून हे कृष्णलीलामृत त्यांना आनंदाची अनुभूती देते आणि सुखाचे भरते आणते. हा रुक्मिणी स्वयंवराचा 3रा भाग येथेच पूर्ण झाला.